कुशीतून मराठी हरवली होती. मराठी हरवली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे. साहेबांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि मराठी भाषा अभिजात झाली. साहेबांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि मराठी भाषा अभिजात झाली. शाळा शाळांमधून मुलांना मराठी भाषा सक्तीची झाली. शासन प्रशासन सगळीकडे मराठी भाषा रुजू लागली. आता दुकानावर पाट्या मराठीत पहा आणि मोबाईलवर सुद्धा मराठीत ऐका. प्राईम टाइम थिएटर मध्ये बिनधास्त मराठी चित्रपट पहा. सत्तेच्या सारेपाटात सगळे राजकारणी गुंतलेले असताना कोण उभं राहतं मराठीसाठी? एकच माणूस उभा तो हाय सांगतोय खरं आणि खोटं काय. तो बोलतो पलीकडे जातीच्या, तो बोलतो भाषा मातीच्या, तो नोकरी बोलतो आणि रोजगार बोलतो. तो बोलतो आपल्या मनातलं, काढतो खोटं आपल्या कानातलं. त्याला पडलं नाही काय खोक्याचं, नाही पडलं मतांच्या मोक्याचं. जो बोलतोय खरं न मांडतोय खरं न वागतोय खरं तो सगळ्यांच्या वर. सगळे कातावले सगळे आजमावले. आता खऱ्याच्या पाठी राहायचं हाय, स्वतःच आयुष्य घडवायचं हाय. आता तंगडी तंगडी नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही पाहिजे. सत्ता हातात देऊन पाऊ, साहेबांच्या पाठी उभं राहून पाऊ, प्रचाराला गावात गावात जाऊ.